there. नमस्कार विद्यार्थी Subscribe to my मी channel कुंभार स्वाती. and आजच्या या also press this व्हिडिओमध्ये bell आपलं icon. स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मधील जो अभ्यासक्रम गणित भाग 2 मधील जो अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी आपल्याला जी सूचना सांगितलेली आहे ती सूचना काय आहे पहिल्यांदा आपण ती वाचून घेऊया. कोरोना व्याधीने आपत्तीग्रस्त 2020-21 वर्षासाठी अभ्यासक्रमामध्ये जे काही बदल केलेले आहेत त्या बदलाविषयी ही सूचना आहे. गणित भाग 2 साठी आपण ही सूचना वाचत आहोत. या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीत, म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरले आहे. हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे, म्हणजेच तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहेच, पण शिकण्यास पुरेसा वेळ नाही, म्हणून तो विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी म्हणजे सेल्फ स्टडीसाठी सोडला आहे किंवा काही प्रकरणे वगळली आहेत. 2020-21 या वर्षाच्या परीक्षांसाठी त्यावर प्रश्न येणार नाहीत, हे लक्षात घ्यायचे. त्यावर प्रश्न येणार नाहीत, परंतु काय पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी स्वयं अध्ययनास सोडलेला मजकूर किंवा वगळलेली प्रकरणे उपयोगी असू शकतील, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सवडीने अभ्यास करावा ही सूचना आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे. तर चला आपण पाहूया की गणित भाग 2 इयत्ता 10वी मधील कोणता अभ्यास कमी करण्यात आलेला आहे 2020-21 या परीक्षेसाठी. इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 शालेय वर्ष 2020-21 साठी फक्त, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे प्रकरण क्रमांक पहिलं जे आहे समरूपता. या समरूपता या टॉपिक मधील कोणकोणता अभ्यास जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे तो आपण पाहूया. पृष्ठ क्रमांक, वगळण्यात आलेला आशय तपशील आणि वगळलेल्या आशयाबद्दल तपशील, अभिप्राय आणि सूचना इथं आपल्याला सांगितलेल्या आहेत. पृष्ठ क्रमांक 8 यावरचे जे त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय वरून ओळ 14 ते 21 पर्यंत आपण पुस्तकात पण सायमल्टेनियसली बघणार आहोत आणि पुस्तकं विद्यार्थ्यांनी जवळ ठेवावी, त्याच्यामध्ये टिक मार्क करून घ्यावी जेणेकरून त्यांना अभ्यास करताना सोपे जाणार आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. इथं आपल्याला त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे जे प्रमेय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहिला टॉपिक आहे आपला समरूपता. समरूपता टॉपिक मधील जो अभ्यास कमी केलेला आहे तो आता इथं आपण पाहत आहोत. हे जे दिलेलं आहे त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय, हा जो पार्ट जो आहे तो काय केलेला आहे आपल्या अभ्यासक्रमातून सध्या कमी करण्यात आलेला आहे. हा जो प्रमेय आहे त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो, हा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता आपण पाहूया पृष्ठ क्रमांक जो 9 आहे तो पूर्ण जो आहे पृष्ठ कमी करण्यात आलेला आहे, कारण ती त्याची सिद्धताच होती आणि अधिक माहितीसाठी जो भाग दिला होता, म्हणजे हे पान नंबर 8 आणि हे पूर्ण 9 पानावरचा पूर्ण भाग जो आहे तो काय केलेला आहे कमी करण्यात आलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान नंबर 10 यावरील आपल्याला काय दिसते, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाचे व्यत्यास, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म व त्यावरील प्रमेय संपूर्ण पृष्ठ स्वयं अध्ययनासाठी आपल्याला दिलेला आहे. पान नंबर 10. पान नंबर 10 हा जो त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासपासून हे जे पूर्ण पृष्ठ आहे ते काय केलेलं आहे आपल्याला अभ्यासातून वगळण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हा पूर्ण पृष्ठ. त्यानंतर आता आपण पाहूया पुढचा जो भाग कमी करण्यात आलेला आहे पान नंबर 11 पेज नंबर 11 वरचं, हे लक्षात ठेवूया. वरून ओळ 9 पासून ते 19 उदाहरण 3 व 4. 9 ते 19 ओळ आहे आणि उदाहरण 3 ते 3 व 4 हे तिसरं आणि चौथं. एक मिनिट आपण पेज नंबर पहिल्यांदा काढून घेऊया. पेज नंबर
11 वरचा जे आहे वरून ओळ 9 पासून ओळ 19 पर्यंत. पान नंबर घ्यायचा आहे लक्षात, म्हणजे आपल्याला अभ्यास करताना सोपं येईल. 3 व 4 टिक करते मी. हे 3 आणि हे 4 जे आहे त्या अभ्यासातून काय केलेलं आहे, आपल्याला कमी करण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो पाहूया आपण. पेज नंबर 12 सोडवलेली उदाहरण क्रमांक 2 कृती वरून ओळ 10 पासून 24 पर्यंत. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. काय काय कमी केलेले सोडवलेलं उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 टिक करते हवं तर मी ह्याला. हे आणि आपल्याला इथं कृती जी दिलेली आहे, इथं आपल्याला कृती जी दिलेली आहे ती पण काय केलेली आहे, अभ्यासातून वगळलेली आहे. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. सोडवलेले उदाहरण 2 कृती वरून ओळ 10 पासून ते 24 पर्यंत. त्यानंतर पान नंबर 13 कृती वरून ओळ 1 पासून 9 पर्यंत. 1 पासून 9 पर्यंत ही जी कृती आहे 1 पासून 9 म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे ही आपल्याला हे जे पूर्ण आहे तो पार्ट काय केलेला आहे, कमी केलेला आहे. हा पार्ट इथून इथपर्यंत जो आहे तो काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हा जो पार्ट आहे तो इथपर्यंत जो आहे तो काय केलेला आहे, कमी केलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण पाहूया पुढच्या पानावरचं काय कमी केलेलं आहे. इथं आपल्याला दिसत आहे जे आपल्याला ओळ जे पेज नंबर 13 दिलेला आहे, कृती सांगितलेले वरून ओळ 1 पासून ते 9 पर्यंत. त्याचबरोबर ह्या 13 पानावरील सराव संच 1.2 मधील उदाहरण 1 मधील 1 2 3 सराव संच 1.2 काढू आपण. सराव संच 1.2 यामधील उदाहरण क्रमांक हे 1 2 3 हे पूर्ण, हा जो पूर्ण भाग आहे तो काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. उदाहरण क्रमांक 1 मधील 1 2 3 हे पूर्ण कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढं पान नंबर 14 आणि 15 14 आणि 15 वरचं उदाहरण क्रमांक 3 5 6 7 8 9 11 हे लक्षात घ्यायचं आहे. 3 5 6 7 8 9 आणि 11. पान नंबर 13 वरचं आपण पाहत होतो. हे जे तिसरं उदाहरण आहे आपण टिक करूया. हे तिसरं उदाहरण, हे पाचवं उदाहरण, 3 5 हे 6 आणि 7 हे 6वं, हे 7वं हे उदाहरण काय केलेलं आहे, कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या पानावरचं बघायचं आहे. पुढच्या पानावरची जी उदाहरणं आहेत 3 5 6 7 8 9 11 8 9 11 जी उदाहरणं आहेत ती काय केलेली आहेत, कमी केलेली आहे. 8वं, हे 9वं आणि हे शेवटचं 11वं जे उदाहरण आहे ते, हे शेवटचं उदाहरण जे आहे 11वं ते देखील काय केलेलं आहे, कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढचा पाठ बघूया काय कमी करण्यात आलेला आहे. पान नंबर इथं आपल्याला दिलेला आहे 28 29 यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 यामधील उदाहरण क्रमांक 8 9 10. 28 आणि 29 काढूया आपण. इथं आपल्याला 28 29 पान नंबर काढायचे. तर पान नंबर 28 हे आहे इथं आपलं. यामधील उदाहरण क्रमांक 8 9 आणि 10. हे 8वं उदाहरण, हे 9वं उदाहरण आणि 10वं उदाहरण काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. 8 9 आणि
10 हे लक्षात घ्यायचं आहे. 28 आणि 29 पानावर ही उदाहरणं आहेत, 8, 9 आणि 10. त्यानंतर आपल्याला ह्या टॉपिकमधील एवढा पार्ट कमी केलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे, स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा टॉपिक पाहायचा आहे आता, पायथागोरसचे प्रमेय. यामधील कोणता भाग कमी केलेला आहे आपण ते पाहूया. आता इथं आपल्याला 40 ते 42 संपूर्ण पृष्ठ जे आहे ती काय केलेली आहेत, कमी केलेली आहेत. आपण बघूया 40 ते 42. पायथागोरसचे प्रमेय जो आहे त्या टॉपिकमधील 40 ते 42 ही जी पृष्ठ आहेत ती काय केलेली आहेत, कमी केलेली आहेत. हे 40 म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन 40, हे 41 आणि ह्या 42 हे 3 पेज काय केलेले आहेत, कमी करण्यात आलेली आहेत. त्यानंतर आपल्याला पेज नंबर 43 म्हणजे 43 पानावरचं सराव संच 2.2 उदाहरण 1 ते 5. 43 पान नंबर काढायचे. 1 ते 5 ही पूर्ण उदाहरणं काय केलेली आहेत, कमी केलेली आहेत. हे लक्षात घ्यायचे. सराव संच हा जो आहे तो पूर्ण काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इथं पूर्ण सराव संच मधील ही 5 उदाहरणं जी आहेत ती काय केलेली आहेत, कमी केलेली आहेत. त्यानंतर आपण पाहूया पान नंबर 44 बहुपर्यायी उदाहरण क्रमांक 6. पान नंबर 44 वरच बघा, उदाहरण क्रमांक 6. हे जे उदाहरण आहे 6 उदाहरण क्रमांक, हे पान नंबर 44 आहे, त्यावरचं बहुपर्यायी प्रश्न आहे. त्यातलं उदाहरण क्रमांक 6 जे आहे ते काय केलेलं आहे, कमी करण्यात आलेला आहे. हा जो एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर लांबीचे 2 भाग होतात, तर त्या शिरोलंबाची लांबी किती, हा जो प्रश्न आहे तो काय केलेला आहे, कमी केलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढं 45 पानावरील उदाहरण क्रमांक 8, 9 आणि 12. आपण पान नंबर 45 काढू. 8, 9 आणि 12 हे 8वं, 9वं आणि 12वं. इथं मी टिक मार्क करते. हे 8, हे 9 आणि हे 12 जे आहेत ते काय करण्यात आलेले आहेत, वगळण्यात आलेली आहेत. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे, टिक मार्क करून घ्यायचं आहे याला. त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूया काय कमी करण्यात आलेला आहे. इथं आपल्याला उदाहरण क्रमांक 17 आणि 18, उदाहरण क्रमांक 17 आणि 18 46 पानावरचं हे 17 आणि 18. इथं मी टिक मार्क करते. हे 17 आणि हे 18 जे आहे ते काय केलेलं आहे, अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता पुढचा जो पार्ट आहे तो आता आपण पाहूया. इथं आपल्याला अशा पद्धतीने पायथागोरसचे प्रमेय यामधील हा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे, अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे वर्तुळ, टॉपिक नंबर 3 वर्तुळ, या भागामधील आपल्याला काय कमी करण्यात आलेले आहे, इथं दिसते पेज नंबर 75 स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय, वरून ओळ 5 पासून ते 23 पर्यंत. 75 पेज काढायचं आहे आपल्याला, 5 पासून ते 23 पर्यंत. पेज नंबर 75 काढतोय. हे 5 पासून ते 25 हे 4 आहेत. ह्या ही 5वी ओळ, स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय. इथून जो पार्ट आहे तो काय केलेला आहे, कमी केलेला आहे. हा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे, कमी केलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण पाहूया वर्तुळ याच्यामधील 5 पासून ते 23 ओळीपर्यंत कमी केलेला आहे. त्यानंतर 76 ते 82 ही संपूर्ण पृष्ठ काय केलेली आहे, वगळलेली आहे. 76 ते 82. इथं आपल्याला 75 पान झालेलं आहे.
त्यानंतर 76 ते 82, हे 76 पानापासून ते 82 पानापर्यंत. 82 इथपर्यंत काय केलेलं आहे, म्हणजे हा सराव संच 3.5 पर्यंतचा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे, वगळण्यात आलेला आहे. म्हणजे सराव संच 3.5 आपल्याला अभ्यासाला नाहीये हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे 76 ते 82 यातील संपूर्ण पृष्ठ जे आहेत ती स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला दिलेली आहेत. त्यानंतर वर्तुळ या टॉपिक मधील आपल्याला काय सांगितलेलं आहे, पेज नंबर 83 वरचा जो संकीर्ण प्रश्न संग्रह आहे त्यामधील उदाहरण क्रमांक 1 मधील उपप्रश्न 7. 83 मधील पाहूया आपण उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 हा 83 पेज नंबर काढलेला आहे. उदाहरण क्रमांक 1 यातील उपप्रश्न 6 जो आहे तो काय केलेला आहे, कमी केलेला आहे. इथं आपल्याला दिसते फक्त उपप्रश्न जो आहे तो काय केलेला आहे, 7वा कमी केलेला आहे, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इथं मी टिक करते. उदाहरण क्रमांक 7 जे आहे ते काय केलेलं आहे, आपल्याला वगळण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया संकीर्ण प्रश्न संग्रह मधील आणखीन काय कमी केलेलं आहे. तर आपल्याला 87 पानावरचं उदाहरण क्रमांक 13 आणि 15 आणि 88 पानावरचं 16 आणि 18 ते पण बघूया आपण. 87 आणि 88 पानावरचं 13, 15 आणि 16 आणि 18 इथं दिसते आपल्याला. हे 13 हे जे उदाहरण आहे हे कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 15व याच पानावरचं उदाहरण जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे. हे पण उदाहरण जे आहे ते काय केलेलं आहे, कमी करण्यात आलेलं आहे. हे 15व हे पण कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढच्या पानावरचं पण आपण पाहूया. हे जे 16व उदाहरण आहे ते पण कमी करण्यात आलेलं आहे. हे 16वा जो प्रश्न आहे तो भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 18व याच पानावरचं उदाहरण आहे 18व हे देखील काय केलेलं आहे, कमी करण्यात आलेला आहे. हा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे, अभ्यासातून वगळलेला आहे. त्यानंतर आता आपण पाहूया पुढच्या पानावरचं काय कमी केलेलं आहे. 89 पानावरचं उदाहरण क्रमांक 22 आणि 90 पानावरचं उदाहरण क्रमांक 24. 22 आणि 24 इथं दिसते. हे जे 22वं उदाहरण आहे ते देखील काय केलेलं आहे, कमी करण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हे उदाहरण आपल्याला अभ्यासाला नाहीये. त्यानंतर 24वं जे उदाहरण आहे ते देखील आपल्याला अभ्यासाला नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. हे 22 आणि 24 उदाहरणं देखील आपल्याला अभ्यासातून कमी करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने वर्तुळ या टॉपिक मधील जो पार्ट आहे तो काय केलेला आहे, वगळलेला आहे, आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आता आपण पुढचा टॉपिक पाहूया. पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला दिसतंय टॉपिक मधील आपल्याला कोणता भाग वगळण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला तिसऱ्या टॉपिक नंतर 5वा टॉपिक दिलेला आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे. 4थ्या टॉपिक मधील संपूर्ण भाग जो आहे तो आपल्याला अभ्यासासाठी दिलेला आहे. डायरेक्ट आपण 5व्या टॉपिक कडे वळत आहोत. 5व्या टॉपिक मध्ये आपल्याला पान नंबर 116 दिसत आहे, वरून ओळ 10 ते 26 पर्यंत. इथं आपण पाहूया वरून ओळ 10 ते 26 पर्यंत आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा आहे. 5वा डायरेक्ट 116 पान नंबर काढायचा आहे आपल्याला. 116 वरून ओळ 10. 10 तही 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ही 10वी ओळ झाली. इथून म्हणजे इथून आपल्याला काय केलेला आहे, हा जो पार्ट आहे रेषेचा चढ स्लोप ऑफ लाईन जो भाग आहे तो काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. इथं आपण आणखीन एकदा पाहूया. रेषेचा चढ कृती 1 वरून ओळ 10 पासून 26 पर्यंत हे काय केलेलं आहे, पूर्ण अभ्यासक्रमातून
वगळलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ही कृती देखील आपल्याला अभ्यासायची नाही. इथं मी हवं तर टिक मार्क करून दाखवते. हा जो पार्ट आहे तो पूर्ण काय केलेला अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. त्यानंतर आता आपण पाहूया पुढच्या पानावरचा जो कोणता भाग अभ्यासातून आपल्याला कमी करण्यात आलेला आहे. इथं आपल्याला 117 ते 121 पर्यंतची संपूर्ण पृष्ठ काय आहेत ती अभ्यासातून वगळलेली आहेत, म्हणजे स्वयं अध्ययनासाठी दिलेली आहेत. 117 ते 121 हे 117, 118, 119, हे 120 आणि हे 121. इथं आपल्याला म्हणजे हे लक्षात घ्यायचंय 117 ते 121 संपूर्ण पृष्ठ आहेत. संपूर्ण पृष्ठ म्हणजे पूर्णच्या पूर्ण भाग जो आहे तो वगळलेला आहे. म्हणजे सराव संच 5.3 यातील देखील पाठ काय केलेला आहे संपूर्ण आपल्याला अभ्यासक्रमातून वगळलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. कुठपर्यंत? इथपर्यंत. 121 पानावरचा हा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर आपल्याला 122 पानावरचे जे उदाहरण आहेत ते आपण पाहूया. वरून ओळ क्रमांक 1 ते 4 म्हणजे उदाहरण क्रमांक 6, 7, 8 म्हणजे हा पुढचा पार्ट पाहूया आपण. 6, 7, 8 म्हणजे पूर्ण सराव संच 5.3 आपल्याला अभ्यासायचं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. सराव संच 5.3 हे पूर्ण काय केलेलं आहे अभ्यासक्रमातून आपल्याला वगळलेलं आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रहामधला कोणता भाग वगळण्यात आलेला आहे तो आता आपण पाहूया. यामध्ये आपल्याला दिसत आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 उदाहरण क्रमांक 1 मधील उपप्रश्न 4. उदाहरण क्रमांक 1 त्यामधील उपप्रश्न 4 म्हणजे हा जो उपप्रश्न आहे तो काय केलेला आहे अभ्यासातून वगळलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण पुढचा पॉइंट पाहूया. यामध्ये काय दिसतंय उदाहरण क्रमांक 2 मधील उदाहरण 1, 2, 3. उदाहरण क्रमांक 2 इथं उदाहरण क्रमांक 2 यामधील 1, 2, 3 म्हणजे हा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे पूर्ण आपल्याला हे प्रश्न अभ्यासायचे नाहीत, म्हणजे परीक्षेसाठी हे प्रश्न येणार नाहीत. स्वयं अध्ययनासाठी दिलेले आहेत, परीक्षेसाठी हे प्रश्न येणार नाहीत. त्यानंतर आपण संकीर्ण प्रश्नसंग्रहामधला पुढचा जो पार्ट आहे 123 पानावरचा उदाहरण क्रमांक 9, 10 आणि 22. इथं काढू आपण 9, 10 आणि 22. इथं दिसतंय इथं 9वा, 10वा आणि इथं हा जो 22वा जो प्रश्न आहे हा 22 हा काय केलेला आहे अभ्यासातून वगळण्यात आलेला आहे. हे पूर्ण पेज आपल्याला इथं दिसत नाही म्हणून इथं पुन्हा स्क्रोल करते मी. हा जो 9वा आणि 10वा आहे हा पण नाहीये. 9वा आणि 10वा हा पण आपल्याला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. 9, 10 आणि हा 22वा. अशा पद्धतीने आपल्याला या टॉपिक मधील एवढे प्रश्न काय केलेले आहेत कमी केलेले दिसून येतात. त्यानंतर आता आपण पुढचा टॉपिक त्रिकोणमिती यामधील कोणता भाग कमी करण्यात आलेला आहे तो आपण पाहूया. आपल्याला पृष्ठ क्रमांक 132 ते 137 त्यावरची उदाहरणं जी आहेत आधारित उदाहरणं म्हणजे पृष्ठ क्रमांक 132 ते 137 व त्यावर आधारित उदाहरणे वगळलेली आहेत. हे आता आपण पाहूया. 132 ते 137 पानावरचा भाग पाहूया. इथं 132 पान दिसते आपल्याला. 132 हे 132 इथलं म्हणजे इथून जे आहे 132 पासून इथं आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की 132 ते 137 या पानावरची सर्व उदाहरणे काय केलेली आहेत वगळलेली आहेत. पृष्ठ क्रमांक 132 ते 137 व त्यावर आधारित उदाहरणे हा पृष्ठ क्रमांक 132 आहे. हे पूर्ण पार्ट जो आहे 137 हा म्हणजे हा जो पूर्ण पार्ट आहे तो काय केलेला आहे वगळलेला आहे. म्हणजे सराव संच 6.2 पर्यंत
हा जो भाग आहे तो काय केलेला आहे, इथपर्यंत वगळण्यात आलेला आहे. 132 ते 137 हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण पुढचा पाहूया. यामधील काय कमी केलेलं आहे या टॉपिक मधील त्रिकोणमितीमध्ये आपल्याला 132 ते 137 व त्यावर आधारित उदाहरणे वगळलेली आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक आत्ताच आपण बघितले, हा सराव संच पण आपल्याला पूर्ण वगळलेला आहे. हा 132 पानावरचा देखील लक्षात घ्यायचं. 132 पानापासून हे पूर्ण काय केलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढचा टॉपिक जो आहे महत्त्वमापन. महत्त्वमापन हा जो पूर्ण टॉपिक काय केलेला आहे, वगळलेला आहे. पूर्ण प्रकरण वगळलेले आहे. त्यामुळे 10वीतला हा बराचसा जो पोर्शन आहे तो कमी करण्यात आलेला आहे. हे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणकोणता भाग आपल्याला अभ्यासायचा नाही आता हे लक्षात घ्यायचं आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला हे लक्षात येणार आहे. हा 7वा टॉपिक जो आहे तो पूर्णपणे अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. स्वयंअध्ययनासाठी तुम्हाला दिलेला आहे, परंतु परीक्षेसाठी यावरचे प्रश्न विचारले जाणार नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे. आणखीन एकदा जी सूचना आहे ती सूचना हवी तर आपण वाचून घेऊया. कोरोना व्याधीने आपत्तीग्रस्त 2021 वर्षासाठी जे बदल केलेले आहेत, या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीत, म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरले आहे. हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे, म्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहेच, पण शिकवण्यास पुरेसा वेळ नाही, म्हणून तो विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी सोडला आहे किंवा काही प्रकरणे वगळली आहेत. 2020-21 या वर्षांच्या परीक्षांसाठी त्यावर प्रश्न येणार नाहीत. हे वाक्य महत्त्वाचं आहे. पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी स्वयंअध्ययनास सोडलेला मजकूर किंवा वगळलेली प्रकरणे उपयोगी असू शकतील. विद्यार्थ्यांनी त्याचा सवडीने अभ्यास करावा ही आपल्याला काय केलेली आहे, सूचना केलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला 9वी आणि 10वी यातील जो अभ्यासक्रम वगळलेला आहे तो स्वयंअध्ययनासाठी आहे, परंतु त्यावरचे जे प्रश्न आहेत ते परीक्षेला विचारले जाणार नाहीत हे लक्षात घ्यायचे आहे. 10वीच्या वर्षासाठी आपण प्रत्येक टॉपिक मधील कोणता कोणता भाग वगळलेला आहे तो आपण टॉपिक वाईज काय केलेला आहे, क्लिअर केलेला आहे. आणि तो अभ्यास करताना तुम्ही टिक मार्क करून घेतला असेल तर तो अभ्यास करताना करायचा नाही हे आपल्याला लक्षात येईल. अशा पद्धतीने हा जो अभ्यास कमी केलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमधून लक्षात येणार आहे. धन्यवाद.